नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. इथे आज मला जायचं आहे माहेरी अकोटला आणि तिथे महालक्ष्मींचा प्रोग्राम आहे. तर तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की महालक्ष्मींचे ब्लॉग येतील आईकडचे म्हणून, कारण यावेळेला माझ्या सासरी महालक्ष्मी बसवणार नव्हते. तर त्यामुळे महालक्ष्मीला मी तिकडे गेली होती आणि तुम्हाला मी सांगते की मी 18 वर्षानंतर, म्हणजे माझ्या लग्नाला 18 वर्ष झालेले ना, 18 वर्षानंतर आत्ता मी पहिल्यांदा यावर्षी महालक्ष्मींना जात होते आणि एक्सायटेड तर होतीच मी. पण काय झालं की आता ह्या सगळ्या गोष्टी धावपळ, म्हणजे आता भातकुलीला जाणं म्हणजे अर्धा तासाचं रन, पण तिकडे जाणं म्हणजे खूप इकडचं सगळं मॅनेज करून आणि गणपती बाप्पा आपले घरी होते, तर त्या सगळ्या गोष्टी, त्यांची आरती वगैरे हे ते सगळं करून, तर मग मला यांना घरी ठेवावं लागलं. म्हणजे हे घरी राहिले आरती वगैरे हे ते करण्यासाठी आणि मग आम्ही निघून गेलो, म्हणजे मुलांना घेऊन मी निघाली. पण त्याआधी मग मला कल्याणींनी फुलं सांगितले होते की फूल आणाल म्हणून. तर त्यासाठीच फुलांच्या होलसेल मार्केटला जात आहे मी. तर होलसेल मार्केट कुठे आहे हे पण दाखवते मी तुम्हाला आज. अमरावतीचं होलसेल मार्केट फुलांचं, म्हणूनच मी रोडचं पूर्ण शूट केलं की तुम्हाला कळेल की मी कशी कुठून जात आहे. तर आपलं जे कॉटन मार्केट आहे ना, कॉटन मार्केट रोडला पकडायचं आणि सरळ जायचं बस कॉर्नरला, जिथे आदर्श हॉटेल, आय थिंक आदर्शच आहे हॉटेलचं नाव. तर हां, आदर्श हॉटेलच्या समोरासमोर तिथे कॉर्नरला हे राहतं, फुलांचं मार्केट भरतं आणि तिथे होलसेल रेटमध्ये सगळे फुलं मिळतात. तर मग आता कल्याणीचं माहेर हे असल्यामुळे, अमरावती असल्यामुळे तिला सगळं माहिती, पण मला इतकं नाही. मी पहिल्यांदाच आली होती या मार्केटला, म्हणजे घ्यायला पहिल्यांदाच आली होती फुलं वगैरे. तर मला इतका अंदाजा माहिती नव्हतं, म्हणजे काहीच नव्हतं माहिती मला इथलं की काय कसं असते. तर मी पहिल्यांदाच बघत होते आणि फुलं सगळे मी घेतले होते. पण मग नंतर तिथे पोहोचल्यानंतर मग कल्याणीने सांगितलं मला की ताई, जेव्हा तुम्ही गेल्या होत्या, म्हणजे मी 10 वाजता गेली होती, तर तेव्हा ते आदल्या दिवशीचे शिळं फुलं देतात आणि सकाळी नाही जायला पाहिजे, 1 नंतर जायला पाहिजे. म्हणजे 1-2 नंतर जर तुम्ही गेले ना तर तुम्हाला ताजे फुलं मिळतात. तर एवढा मला वेळ नव्हता, म्हणजे मला निघायचं पण होतं. तर हे जे फुलं आहेत, गुलाबाचे, अस्टरचे, शेवंतीचे, हे सगळे फुलं इथे मिळतील तुम्हाला. झेंडूचे, म्हणजे जशा प्रकारचे पाहिजे आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाने ते फुलं आणून घरी हार बनवू शकता. तर मस्त फुलं घेतले होते मी, म्हणजे गुलाबाचे वगैरे खूप सारे घेतले आणि नंतर मग शेवंतीचे वेगवेगळे मिक्स घेतले, झेंडूचे घेतले होते आणि ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. आणि माझ्या दादाचा जो मुलगा आहे त्याला खूप छान हार बनवता येतात, तर मग त्यांनी हार बनवले होते आणि दरवर्षी तोच हार बनवतो. तर खूप मस्त हार बनवतो तो घरीच. इतके सुंदर हार, आणि मागच्या वर्षी पूर्ण गुलाबाच्या फुलांचे हार बनवले होते त्यांनी. यावर्षी आता म्हटलं काहीतरी वेगवेगळं म्हणून त्यांनी सगळे मिक्स मला आणायला लावले होते. तर मागच्या वर्षी अकोल्यावरून आणले होते त्यांनी, पण यावर्षी मग तिला वाटलं की आम्ही येतच आहोत, तर मग अमरावतीच्या मार्केटमधून आणायला पाहिजे. पण इथे यार हे म्हणजे सकाळी आलो होतो ना आम्ही 10 वाजता वगैरे, तर आम्हाला इतके काही खास मिळालं नाही. म्हणजे आता मला तर इतकं कळत नाही, कारण मी डायरेक्ट हार आणते, पण त्या फुलांमधलं इतकं असं मला वाटतच होतं ते इतके काही ताजे नाही आहेत म्हणून. पण आता म्हटलं पहिल्यांदाच आलेली आहे, मला इतकं काही आयडिया नव्हती. पण मग जेव्हा घेतले, तर मग घरी गेलो होतो, तर मग तो दादाचा मुलगा म्हणाला की नाही, आता हे जे फुलं आहेत हे थोडे शिळे आहेत म्हणत. मग म्हटलं ठीक आहे, जाऊ दे आता. मग मला कल्याणीने सांगितलं की असं आहे, 1 नंतर जर तुम्ही गेलात तर मग तुम्हाला ताजे फुलं मिळतील. तर मग आता इथे घरी आलो. घरी आल्यानंतर थोडा वेळ थांबली, हे घरीच थांबणार होते आणि मी, माही आणि अद्विक आम्ही निघालो अकोटला जायला. तर लेट खूप झालं होतं. ॲक्च्युली मला सकाळीच निघायचं होतं आरती वगैरे करून, पण मग घरचं आवरता खूप वेळ होऊन जातो. आता तुम्हाला माहितीच आहे की जसं घरातलं कितीही म्हटलं की तुम्हाला लवकर करायचं असते आणि लवकर निघायचं असतं, पण काही निघणं होत नाही. तुम्ही घरात एक वेळ काम करायला सुरुवात केली किंवा मग सगळं आवरून. आणि माझं असं आहे की मी पॅकिंगसुद्धा वेळेवर करते. माझं म्हणजे नेहमीचंच आहे की मला माहीत असते की दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं आहे, पण माझी पॅकिंग केव्हा असते, मला निघायचं आहे ना त्याच्या अर्धा तास किंवा 1 तास आधी अशी पॅकिंग असते माझी, आणि नेहमीचंच आहे ते. तर पॅकिंग केली आणि मग आठवणीने मग 2 दिवस राहायचं आहे म्हटलं, तर आठवणीने मला पॅकिंग करून सगळं टाकायचं पण होतं. मग काही विसरलं की मग ते तर वेळेवर ऑप्शनच नसते आपल्याकडे.
तर म्हणून मग ते सगळं घेतलं आणि मग निघालो. तर तिथे नेण्याचं फक्त तेवढंच होतं की आपलं काय म्हणतात त्याला हे फुलंच न्यायचे होते मला फक्त. आणि साड्या वगैरे तर मी आधीच दिल्या होत्या. आता ही तर कल्याणीने सांगितलं वेळेवर म्हणून मग ते फुलं घ्यायला गेलो. नाहीतर बाकीचं माझ्याकडून जे मला घ्यायचं होतं ते तर मग काय होतं साड्याच होत्या. आणि जे ओटीचं सामान असतं तर ते सगळं घेऊन ठेवलं होतं दीपालीने माझ्यासाठी. काय होतं की जेव्हा तुम्ही साड्या नेसवताना तर तेव्हा सगळं ओटी वगैरे सोबत तुम्हाला नेसवावं लागतं. तर मग मी इथे ती ओटी वगैरे काही घेतली नव्हती आणि मला माहिती होतं की मला हे पिरियड्स वगैरे हे ते येईल म्हणून मग मी आधीच तिथे साड्या देऊन दिल्या होत्या राखीच्याच वेळेला. तुम्हाला माहिती आहे तर फक्त तुम्हाला दाखवल्या नव्हत्या त्या साड्या की राखीच्या वेळेला मी साड्या ज्या घेतलेल्या आहेत त्या फक्त ज्या मी माझ्यासाठी ती पैठणी घेतली होती तीच दाखवली होती तुम्हाला. पण आता तुम्ही जर लाईव्ह बघितलं असेल तर तुम्हाला दिसल्याच असतील साड्या. जर तुम्ही लाईव्ह आरती वगैरे नसेल बघितली तर आता तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की ज्या साड्या मी आणल्या होत्या त्या कशा आहेत. तर पैठण्या घेतल्या होत्या मी आणि खूप सुंदर दिसत होत्या महालक्ष्म्या आणि इतक्या छान वाटत होत्या म्हणजे ते साड्या वगैरे घातल्यानंतर. आता तुम्हाला ते सगळं उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. काय झालं इथे आल्यानंतर आंटी वगैरे आदल्याच दिवशी आलेली होती. तर मग आंटीसोबत बोलली आणि हो काय होतं की म्हणजे आईच्याकडे आता मला आता इतके वर्ष झालेले आहेत ना मी जाऊन तिथे. म्हणजे मला जवळजवळ 18 वर्ष झाले. मी तुम्हाला सांगितलं की माझ्या लग्नापासून मी गेलीच नाही कारण माझ्या सासरी असल्यामुळे आपलं जाणं होतच नाही ना आपल्या घरी असल्यामुळे. मग यावर्षी चान्स आला तर म्हटलं यावर्षी मी इकडे जाते. पण काय झालं की मला हे माहीत नव्हतं की इकडे बसायच्या दिवशी पण उपवास ठेवतात म्हणून. आम्ही काय करतो माझ्या सासरी आम्ही फक्त जेवायच्या दिवशी उपवास ठेवतो. कारण काय होतं बसायच्या दिवशी यासाठी ठेवतात हे की म्हणजे कारण यांच्याकडे दुसऱ्या दिवशी ना लवकर जेवण करतात म्हणजे दुपारचं जेवण असते आणि आमच्याकडचं जेवायच्या दिवशी आमचं संध्याकाळचं जेवण असते महालक्ष्म्यांचं म्हणजे माझ्या सासरी. तर त्यामुळे आम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत उपवास ठेवतो म्हणजे जेवेपर्यंत. आणि हे कसं आहे दुसऱ्या दिवशी यांच्याकडे दुपारी असतात ना दुपारी तर तोपर्यंत आपण उपाशी राहतोच म्हणजे तो उपवास केल्यासारखाच होतो. म्हणून मग हे आदल्या दिवशी पण बसायच्या दिवशी उपवास ठेवतात बसेपर्यंत. मग ते मला माहीत नव्हतं तर मग मी उपवास काय ठेवला नव्हता. मग नाश्ता यांनी आणला होता बाहेरूनच समोसा कचोरी वगैरे हे आणलं होतं. तर मग एक समोसा एक कचोरी मी तिथे घरी खाल्ली होती आणि मग जे उरलेलं आहे ते आम्ही सगळं घेऊन आलो होते. तर मग आंटी तेच बोलत होती की हे का माझ्यासाठी आणलेलं आहे का आमचे उपवास आहे असं तसं. मग इथे आल्यानंतर तसंही मला काही कामं नसतात म्हणजे असं कामं नसतात म्हणजे कोणी करू देत नाही. आता माहेरी आल्यानंतर माहेरचं सुख वेगळंच असतं आणि तसंही मला सुचत नाही असं दुसरीकडे गेलं तर. तेच आपल्या सासरी आता तिथे मी राहत पण नाही पण तरी तिथे आपल्याला बरोबर कळते की कुठलं काय आहे. पण त्या ताई देतात म्हणा माझ्या हातात सगळं म्हणजेच काढून मी करते तिथे पण ताई मला सगळं काही काढून देतात म्हणून मग मी तिथे करू शकते. पण आपल्या सासरी बरोबर आपल्याला कळते माहेरी आल्यानंतर बरोबर आळशीपणा येतो. आणि माझंच असं होते की तुमचं पण असं होते मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. 2-3 दिवस झाले असं विचार करत होते की हा ब्लॉग एडिट करते टाकते आणि काय होत होतं की मग इकडे आल्यानंतर माझं इकडचे कामं काही पेंडिंग होते तर मग ते कामं केले. आणि तिथे गेल्यानंतर तर काय झालं की म्हटलं विचार केला होता की जे ब्लॉग बनवलेले आहे ते एडिट करून टाकते. पण तिथे गेल्यानंतर इतका गोंधळ असतो मुलांचा हे ते आता नेहू मेहू ह्या सगळ्या गोष्टी इतके ओरडाओरडी करतात की वाईसोर करायला काही चान्सच नसतो. तर त्यामुळे मग ते काही झालं नाही. मग मी 2-3 दिवस ब्लॉगच नाही टाकू शकले आणि मला पण तुमची आठवण येत होती म्हणून म्हटलं चला ह्याही गोष्टी. आणि मग लाईव्ह आरती म्हटलं सगळ्यांना मिळायला पाहिजे. आता आमच्याकडे महालक्ष्मी आहेत म्हणून आम्ही हे करू शकतो. काही काही लोकांना म्हणजे महालक्ष्म्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे नसतात तर मग ते जाऊ पण नाही शकत कुठे कुठे त्यांचं दर्शन पण नाही होत. म्हणून मग अशांना म्हटलं घरी बसल्या महालक्ष्मीचं दर्शन झालं पाहिजे म्हणून मग मी लाईव्ह आरती घेतली होती. आणि आरतीला हजर राहिलं पाहिजे म्हणून खूप जणांची इच्छा असते की आपण आरतीला हजर राहिलं पाहिजे म्हणून मग लाईव्ह आरती घेतली. म्हटलं चला तुमचे पण दर्शन होतील आणि घरच्या तुम्हाला महालक्ष्मी पण बघायला मिळणार. आणि इथे
खरड कोणाकोणाला आवडते सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा. उसळ जी साबुदाण्याची खिचडी असते ना, त्याची खरड वहिनी काढत होत्या आणि मग मला लगेच आठवलं की आम्ही लहानपणी त्या खरडसाठी भांडणं करायचो. म्हणजे इतकी आवडायची सगळ्यांना खरड, म्हणजे माझ्या दोन्ही भावांना आणि मलासुद्धा. मग आम्ही काय करायचो, ते खरड म्हणजे राहिली ती साबुदाण्याची खिचडी खायची आणि त्या खरडसाठीच भांडणं व्हायची आमचे. आणि अजूनही आठवते आम्हाला, म्हणजे आईला पण आठवते की खरडसाठी हे लोक भांडणं करत होते. आणि जेव्हाही आमच्याकडे खरड निघते ना, त्यावेळेला ते लहानपणीचे दिवस आठवतात. वेगळेच असतात यार ते लहानपणीचे दिवस. म्हणजे आता तर कोणत्याच गोष्टीचं हे नाही. आता इतकी मोठी खरड काढून ठेवली, ते कोणी खायला रेडी नव्हतं. पण खरड खूप आवडते मला, तर अजून पण आवडते. आणि मग ती खरड मी साईडला ठेवून दिली होती आणि मी ती साबुदाण्याची खिचडी खायच्याऐवजी मी ती खरडच खाल्ली होती. आणि सगळ्यांना मग म्हणजे चहा पिण्याची इच्छा झाली होती. तर मग चहा पण बनवला. मग मी म्हटलं की मी बनवते, कारण सगळेजण बिझी आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या कामात प्रत्येकजण बिझी होतं. म्हणून मग आणि मी चहा तर बनवला, पण आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं की मी चहा बनवला आज. म्हणजे तिथे गेल्यानंतर काही कामं नसतात ना, आणि मी करत पण नाही. मग असं होतं की सगळ्यांना मी केल्यानंतर, आता मी लहानपणापासून मला इतकं लाडात वागवलेलं आहे सगळ्यांनी की मला काही कोणीच काम सांगत नाहीत. तिथे गेल्यानंतर अजूनही मी अशीच करते की मला काही कामं वगैरे करायला तिथे गेल्यानंतर मला फक्त गप्पा मारायला आवडतात सगळ्यांसोबत बसून, आणि तेच करत असते मी. तुमच्यापैकी काही जण जे हेटर्स, म्हणजे तुमच्या हेटर्स नाही म्हणू शकत, पण ज्यांना नाही आवडत की तू हेल्प करायला पाहिजे तिथे गेल्यानंतर, तर ते बोलत राहतात, त्यांचे मतं मांडत राहतात. पण आता ज्यांना वाटते की नाही, माहेरी आल्यानंतर आपल्याला पण इथे आराम मिळाला पाहिजे, तर ते माझ्यासोबत असतात नेहमी. तर हे आहे. मग सगळेजण मला चिडवत होते की बघ हिने चहा बनवला, बापरे, यावेळेला तर आता ननदबाईच्या हातचा चहा प्यायला मिळतो आम्हाला, चहा बनवत आहे. आणि मी 2 दिवस कंटिन्यू चहा बनवला आणि इतकं छान, म्हणजे अद्रक वगैरे इथे टाकून तर सगळ्यांना थकवा यायला लागायचा की मग मी चहा बनवून घेत होते. मग तशी मी माझ्या घरी स्वतःच्या घरी चहा कधीच बनवत नाही, म्हणजे खूप कमी बनवते. बस एक वेळ सकाळी बनवते, मग माहीच बनवते चहा. ती घरी असले तर मग तर मला बनवायची गरजच पडत नाही चहा. आणि पहिल्यांदा तर असं व्हायचं की मी मध्ये चहा बनवणं पूर्णच बंद केलं होतं, तर मला चहा बनवता पण येत नव्हता. म्हणजे माझ्या हातचा चहा बिघडायचा, टेस्टच नाही यायची त्या चहाला. पण आता काय होतं की सकाळी ते निघून जाते ना, तर मग मला बनवावं लागतो ना चहा. तर आता मी शिकली थोडंफार, चहा मला आता यायला लागलेला आहे बरोबर. आणि माझी ही भाची म्हटल्यानंतर आता नेहू तरी जवळ येत नाही, म्हणजे ती कोणाच्याच जवळ जात नाही. पण मेहू ही माझ्याशिवाय कोणतेच कामं करत नाही. म्हणजे तिला आत्याच पाहिजे. आत्या आलेली असली की मग तिला मेकअप करून द्यायलाही आत्याच पाहिजे, सगळ्या गोष्टीला आत्याच पाहिजे. आत्याजवळ झोपणार, आत्याजवळ राहणार, आत्याजवळ बसणार, सगळ्या गोष्टींसाठी आत्या. तर आई तेच सांगत होती, तिचे पप्पा बाहेर गेले होते म्हणते, म्हणजे मुन्ना थोड्या वेळासाठी काहीतरी कामासाठी बाहेर गेला आणि ती मागे लागली म्हणे. तर तिला सांगितलं की आत्या येणार आहे, आता तू नको जाऊ देते, तर ती लगेच थांबली घरी. नाहीतर ती इतकी जिद्दी आहे, सेम माझ्यासारखी, की ती कोणत्याच गोष्टी ऐकत नाही. फक्त ती एवढं ऐकते, तिला आत्या पाहिजे असते, म्हणून आत्या येत आहे का की मग शांत राहायचं. मग तिला मी ती चोटी वगैरे बांधून देत होती, हेअरस्टाईल तिला बनवून देत होती. पण तिच्या मम्माला तिने बघितलं अर्धे हेअर सोडलेले आणि क्लचर लावलेला, आणि मला पण बघितलं अर्धे हेअर सोडलेले क्लचर लावलेला. तिला पण तसंच पाहिजे होतं. नंतर पहिल्यांदा तिने माझ्यासमोर तर बोलली नाही ती. पहिल्यांदा मी तिच्या छान 2 वेण्या घालून दिल्या. म्हटलं हिला छान वाटेल. आणि तिने तो थोड्या वेळ ठेवल्यानंतर मग त्या काढून टाकल्या. आणि बस एवढंच होतं. आता बाकीचं जे आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आम्ही महालक्ष्मी कशा बसवल्या, कशी रेडी झाले सगळेजण, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.